आपण रोज रात्री शांत झोपतो, आई-बाबांसोबत, कुटुंबासोबत सुरक्षित असतो. पण कधी विचार केलाय का, आपण झोपलेलो असताना कोणीतरी जागा असतो. प्रचंड तापमान, थंडगार बर्फात, वणवणत्या वाळवंटात, घनदाट जंगलात सीमेवर उभा असलेला तो जवान जो म्हणतो, मी आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात. नमस्कार मित्रांनो, मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर. आपण बोलणार आहोत 15 जानेवारी म्हणजेच भारतीय लष्कर दिनाबद्दल. मित्रांनो, हा दिवस जो फक्त साजरा करायचा नसतो तर मनापासून अनुभवायचा असतो. 15 जानेवारी 1949 स्वातंत्र्यानंतर अवघ्या 2 वर्षांनी एक ऐतिहासिक क्षण घडतो. ब्रिटिश जनरल फ्रान्सिस बुचर भारतीय लष्कराची कमान पहिल्यांदा एका भारतीय अधिकाऱ्याच्या हाती सोपवतात. ते अधिकारी म्हणजे जनरल के.एम. करियप्पा. हा क्षण म्हणजे फक्त पदभार स्वीकारणं नव्हतं, तो होता भारतीय स्वाभिमानाचा विजय. आणि म्हणूनच दरवर्षी 15 जानेवारी आपण भारतीय लष्कर दिन साजरा करतो. भारतीय लष्कर म्हणजे फक्त बंदुका, रणगाडे, गणवेश नव्हे. भारतीय लष्कर म्हणजे शिस्त, त्याग, धैर्य आणि देशासाठी प्राण देण्याची तयारी. सेवा परमो धर्म हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. आणि हे फक्त शब्द नाहीत, ती जगण्याची पद्धत आहे. सीमेवर शत्रू असेल, आत देशात आपत्ती असेल, पूर, भूकंप, चक्रीवादळ असेल, सगळ्यात आधी जो मदतीला धावून येतो तो म्हणजे भारतीय जवान. मित्रांनो, 15 जानेवारीला नवी दिल्लीमध्ये भव्य लष्करी परेड होते. शौर्याचं प्रदर्शन होतं, शस्त्रसज्जतेचं दर्शन घडतं, शहीद जवानांना आदरांजली दिली जाते. पण मित्रांनो, खरा लष्कर दिन फक्त परेड पुरता मर्यादित नसतो. तो दिवस आहे मनात देशभक्ती जागे करण्याचा. आजच्या काळात आपण सोशल मीडियावर देशप्रेम दाखवतो, पण प्रश्न असा आहे की आपण खरंच आपल्या जवानांना समजून घेतो का? भारतीय लष्कर दिन आपल्याला आठवण करून देतो की देश आपोआप सुरक्षित राहत नाही, तर तो जपावा लागतो. मित्रांनो, आठवण करा त्या जवानाची आई जिचा मुलगा सीमेवर आहे. ती रोज देवाकडे एकच प्रार्थना करते, माझा मुलगा परत येऊ दे. आज 15 जानेवारीला आपण एक छोटंसं आव्हान स्वीकारूया. आज एका जवानाला मनापासून धन्यवाद देऊया. आपल्या मुलांना लष्कराच्या कथा सांगूया आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मला माझ्या भारतीय लष्कराचा अभिमान आहे. कारण लक्षात ठेवा, आपण सुरक्षित आहोत कारण भारतीय लष्कर सज्ज आहे. जय हिंद. तर मग मंडळी, कसा वाटला आजचा भाग? हा भाग खास आपल्या सर्व भारतीय जवानांसाठी बनवलेला होता. तुम्ही जास्तीत जास्त ह्याला शेअर करा, हा भाग त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि लाईक कमेंट सुद्धा करा. चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल